नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्राच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर या कार्यक्रमाचा आपला उद्देशच असा आहे की या कृषी दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेती विश्वाची एक सफर घडवण्याचा आपला एक प्रयत्न आहे. शेतीमध्ये सध्या काय चाललं आहे आणि नवीन बदल त्यात काय घडत आहेत, नवीन तंत्रज्ञान काय येतं आहे आणि नवीन तंत्रज्ञान जे येतं आहे ते कितपत फायद्याचं आहे, कितपत तोट्याचं आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश आपण मानला जातो आणि पूर्वापार शेती हा एक आपला पारंपरिक व्यवसाय राहिलेला आहे. आणि जी शेती आपण पूर्वीची पद्धत, आताची पद्धत आणि येणारी पद्धत याच्यात बरेच आता बदल घडणार आहेत. तर त्या दृष्टीने नवनवीन जे काही बदल या शेती विश्वात होत आहेत तर ते बदल आपणासमोर आणण्याचा आपला एक हा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. शेती आणि शेतीशी निगडीत जे काही घटक आहेत, शेतकरी आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येकच घटक या सर्वांविषयी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. आणि या कार्यक्रमात आपण अशा मान्यवरांना भेटणार आहोत की ज्यांनी या घटकामध्ये शेतीमध्ये विशेष असा अभ्यास केला आहे, विशेष असं संशोधन केलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, त्याचा जास्तीत जास्त आपली शेती कशी चांगली करता येईल असा एक साधारण आपला विषय राहणार आहे. आणि अशा मान्यवरांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत. तर आपल्याकडे आज जे मान्यवर आले आहेत ते खरं तर एक खूप मोठी व्यक्ती आहेत. ते मूळचे पुण्याचे आहेत, गव्यसिद्ध डॉक्टर आमोद केळकर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर सरांचा परिचय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत, कारण सर मुळात एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच्यामध्ये त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ते सध्या जरी पुणे आणि जिल्ह्यात तिथं वास्तव्यास असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं फिरणं असतं. आणि नेमकं गव्यसिद्ध काय आहे आणि MD गव्यसिद्ध म्हणजे काय याविषयी नेमकं आपल्या मनात आज अनेक प्रश्न आहेत. आणि गव्यसिद्धचे नेमके फायदे काय आणि त्याच्यात काय नेमकं आज संशोधन चालू आहे आणि येणाऱ्या काळात याचं महत्त्व कितपत आहे या संपूर्ण याच्याविषयी आज सरांशी आपल्याला गप्पा मारण्याचा, संवाद साधण्याचा एक खूप मोठा योग आला आहे. खरं तर गोसेवा समितीची पश्चिम महाराष्ट्राची जी बैठक असते ती वेगवेगळ्या जिल्ह्यात चालते आणि सोलापूर जिल्ह्याच्या बैठकीनिमित्त ते सोलापूरला आलेले आहेत आणि त्या काळातच त्यांनी आपला एक महत्त्वपूर्ण असा वेळ आपल्याला दिलेला आहे. आणि ते जे काही ते अभ्यास करत आहेत, जे काही त्यांनी एक मोठं संशोधन या क्षेत्रात केलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मला वाटतं याचा एक खूप मोठा फायदा आज सरांकडून त्यांच्या एकूणच संवादातून आपल्याला होणार आहे. आणि जो सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतीसाठी किंवा जिल्ह्याबाहेरील शेतीसाठी देखील एक खूप मोठा लाभ त्यांच्या आजच्या संवादातून आपल्याला मिळणार आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय, सरांचे संवाद साधतोय. साधारण तुमचा शैक्षणिक प्रवास कसा राहिला सर? म्हणजे मी मूळचा डोंबिवलीचा आहे आणि माझं 1990पर्यंत शालेय शिक्षण आणि इंजिनिअरिंग शिक्षण हे डोंबिवलीलाच झालं. बरं. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये माझा इंजिनिअरिंग झाल्यानंतर वडील माझे बॉम्बे पोर्टर्समध्ये सर्व्हिसला होते. बरं बरं. तेव्हा वडिलांचं असं होतं की मी VRS घेतो आणि तू माझ्या जागेवर लाग. संघातल्या शाखेत गेल्यानंतर झालेले संस्कार. बरोबर. आणि स्वतःचा एक काहीतरी एक आपण देशासाठी म्हणा किंवा आपल्या समाजासाठी आपण आपला वेळ काहीतरी प्रचारक म्हणून ठेवावा अशी माझी त्यामधल्या काळामध्ये खूप इच्छा दांडगी होती. आणि विद्यार्थी परिषदेचं पण मी तेव्हा काम करत होतो कॉलेजमध्ये असताना. आणि नोकरीमध्ये पूर्ण वेळ अडकायचं नाही, आपलं स्वावलंबन कमीत कमी वेळामध्ये क्वालिटेटिव्ह वर्कमध्ये देऊन करावं आणि अर्थार्जनाची गरज काही मर्यादित ठेवावी अशा विचारांमध्ये असल्यामुळे मी वडिलांना नकार दिला की म्हटलं मी काही सरकारी नोकरी करायला आणि तुमच्या नावावरची तुम्ही VRS घेतले आणि मी तिथे जॉईन झालो अशा पद्धतीने न करता मी स्वतंत्रपणे उडण्याची विचारधारण्यात आहे. तर ठीक आहे, थोडं अंतर मी कमी जाईन परंतु मी माझ्या पंखाने उडेन. तर वडील म्हटले मग ठीक आहे, तुझा जर का असा निर्णय झाला असेल तर माझा आशीर्वाद आहे. आणि मग मी घरातून बाहेर निघालो 90 साली. हां. आणि 3 वर्ष पुण्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी केली. बरोबर. तिथलच्या काही जाणकार आणि तज्ज्ञ लोकांनी मला एक मार्गदर्शन केलं की तू अंडररूफ काम करू नको. बरं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तू अडकू नकोस, ओपन टू स्कायमध्ये जे काय असेल, कारण तुझ्याकडे काहीतरी थोडीशी लिडरशिप क्वालिटी आहे आणि ती जर का तुला एक्सप्लोर करून डेव्हलप करायची असेल तर तू बाहेर जाणं गरजेचं आहे. आणि 93 पासून मी मग इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आणि मग हायड्रो प्रोजेक्ट
थर्मल प्रोजेक्ट चालू केलं. त्या प्रोजेक्ट्समध्येच मी जायला लागलो. बरं, आणि मग 3.5-4 वर्ष एक प्रोजेक्टचा टेन्युअर संपला की ती नोकरी सोडायची आणि ती नोकरी सोडून परत नवीन नोकरी बघायची. असं 2013 पर्यंत माझं चालू होतं. त्याच्यामध्ये NTPC झालं, BHL झालं, हायड्रोकार्बन झालं, कोयना स्टेज 4चा प्रोजेक्ट झाला, आलमट्टीचा प्रोजेक्ट झाला, त्याच्यानंतर रिहांद सुपर थर्मल पॉवरचा 500 मेगावॉटचा ते प्रोजेक्ट, असे घाटघरचा रिव्हर्सिबल प्रोजेक्ट झाला. तर असे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये अनेक लोकांना भेटत हा प्रवास माझा 2013 पर्यंत झाला. पण हे करत असताना तुमच्यातले जे आतली एक उर्मी होती, इच्छा होती, ती तुम्हाला कुठेतरी म्हणजे स्वस्त वस्तू देत होती का? नेमकं काय? नाही, मी कुठेतरी असलो तरी माझ्यावरती असलेल्या माझ्या गुरुजींचे संस्कार, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची विचारधारा, संत विचारांचा पगडा, याच्याने जो मनुष्य मला भेटेल, उत्तर प्रदेशमधला असून दे, राजस्थानमधला असून दे, कुठला, शेवटी तो मनुष्य आहे ही आपली सगळ्यांची मुख्य धारणा आहे. आणि तो भारतीय आहे. बरोबर. आणि तो आपला बांधव आहे. त्याच्यामुळे त्यालाही काहीतरी ना काहीतरी सुखदुःख आहेत, त्याला काहीतरी प्रपंचातून काहीतरी आहेत, आणि त्यालाही काहीतरी आनंदाची अनुभूतीसाठी तो काहीतरी धडपडतोय, ज्याला आपण सुखाच्या साठी म्हणतो. पण सुखाला द्वंद्व आहे, दुःख. पण आनंदाला काही पर्याय नाही. आनंद हा आनंद असतो आणि तो अनुभवातून असतो. तो क्षणिक का होईना पण तो आनंदच असतो. त्याच्यामुळे मग त्यांना त्यांच्याशी बोलताना म्हणा किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करताना, त्यांच्याबरोबर काम करताना जे मला संत विचार समजले होते, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी सकाळी 4:30-5 वाजता ब्रह्ममुहूर्ताला उठावं, त्यावेळेला आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही, त्यावेळेला उठून आपण शौच आणि आपलं सुचिर्भूत होऊन स्नान करावं, आणि 6 ते 6:30 आपली एक साधना म्हणून काहीतरी असावी की ज्याने मनुष्य जन्माचं सार्थकत्व होईल. बाकी दिवसभराची जी काय कर्म ती आपल्या पोटासाठी आहेत, ती करताना अनेक आपल्या संत परंपरेने सांगितलं की तुम्ही नामस्मरण घेत काम करा. पण आपलं होतं नाही होतं अशा बऱ्याच सगळ्या शक्यता असतात. पण ही जी सकाळची जी वेळ आहे याच्या वेळेला आपल्याला कोणीही सांगून सुद्धा डिस्टर्ब करणार नाही. तर असं सांगत त्यांच्याबरोबर प्रवास करत त्यांनाही त्याचा करत आणि आपण स्वतःला त्याच्यामध्ये त्याच्यात लावं. असं करत असताना 2013 पर्यंतचा माझा नोकरीचा कार्यकाळ होत गेला आणि त्याच्यातून अनेकांना जोडला गेलो. त्यांना एक आनंद, जो मला आनंद ईश्वर चिंतनातून म्हणा किंवा संत विचारातून मिळत गेला, तो त्यांच्या आयुष्यात पण त्याला मिळण्याला उद्युक्त करायचं हे आपलं काम आहे. करणं न करणं त्याचा विवेक आहे, सांगणं आपलं काम आहे. तर ह्या भावनेने करत गेल्याने मी आनंदात राहिलो. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात असताना आणि खरं तर तुम्हाला इतक्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं असताना पुढे जाण्याची खूप मोठी संधी होती आणि तुम्ही मला वाटतं बसल्या ठिकाणी खूप मोठा पगार कमवू शकला असता, मोठे अधिकारी म्हणजे आणखी मोठ्या पदावर जाऊ शकला असता. पण तुम्ही नेमकं गव्यसिद्ध MD हा जो आता तुमचा प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत. तर या क्षेत्राकडे तुम्ही का वळालात आणि नेमकं ही प्रेरणा मिळाली कशी आणि गव्यसिद्ध म्हणजे नेमकं काय, हे असे अनेक प्रश्न आहेत आपल्यासमोर. तर सुरुवात आपण पाहूया की गव्यसिद्ध म्हणजे काय आणि नेमकी तुम्हाला त्याकडे जाण्याची प्रेरणा कशी मिळाली. कारण तुम्ही इथं स्थिर होता, सेटल होता आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे मोठी नोकरी किंवा आणखी मोठा पगार आपण घेऊ शकला असता. काय असं घटना घडली की तुम्ही इकडे वळालात साधारणपणे? मला खूप आनंद वाटतो सांगायला की बीज रूपाने जे तुमच्या विचारांमध्ये असतं, बरोबर, त्याला अनुकूल परिस्थिती आली की सगळं प्रकृती जुळवत येते. असा मला आलेला अनुभव की जो मी वडिलांशी त्यावेळेला संघर्ष केला की मला प्रचारक म्हणून जायचंय आणि माझी आर्थिक गरज कमी आहे, पण मला देशासाठी पूर्ण वेळ काही ना काहीतरी काम करण्यासाठी जायचं, कुठलंही क्षेत्र असेल की ज्याच्यातून माझा देशाच्या याला माझ्या गुणांचा उपयोग होईल. आणि हा संस्कार लहानपणापासून आमच्यावरती घडत गेला, संघात घडत गेला, गुरुजींमुळे घडत गेला, घरच्या आईवडिलांच्या संस्कारांमुळे घडत गेला की तुझं काहीतरी ह्या मातीशी देणं आहे आणि तू कसं देशील ते तुझं तू ठरव, काही जरी देशील ते समर्पित वृत्तीने दे. बरोबर. हे बीजरूपाने झालेले संस्कार माझ्या ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या प्रवासामध्ये अनेक इंजिनियर्स यायचे, अनेक ठिकाणी जाणं व्हायचं, अनेक ठिकाणचं बघणं झालं आणि एक सामायिकता मला त्याच्यामध्ये दिसली की तरुणांमध्ये काम करण्याची क्षमता कमी होते, त्यांची तितिक्षा कमी होते, त्यांचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित नाही. आणि हे मनामध्ये असताना मला अमर बल्लानी राजीवभाई दीक्षितांची एक व्याख्यानांची पूर्ण सिरीज ऐकायला मिळाली. बरोबर. हो, राजीव दीक्षितांची. बरोबर आहे.
राजीव दीक्षितांचा आणि माझा संबंध 96ला आळंदीला आमची जी संत सेवा संघ म्हणून संस्था आहे, गेल्या तर 24 वर्ष आम्ही संत विचारांचं कार्य मुलांमध्ये तरुणांमध्ये करण्याचं काम करतोय. तर त्याच्या कार्यक्रमाला राजीवभाईंचं आम्ही एक स्वदेशीचं पथनाट्य आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेला त्या व्यक्तीशी माझा 1 तासाचा संबंध आला होता. बरोबर. पण तेव्हा असं वाटलं की हा किती स्फोटक बोलतोय, एवढं प्रखरपणे समाजाला डायजेस्ट होईल की नाही असं वाटलं होतं. आणि माझ्या काही कर्मधर्म संयोगाने पुन्हा त्यांच्या सीडीज मला सगळ्या त्या व्याख्यानाच्या ऐकायला मिळाल्या. आणि त्याच्यातून मला असं एक लक्षात आलं की हा जो माणूस बोलतोय ह्याची आज समाजाला खरोखरची गरज आहे, पण आज ही व्यक्ती काही प्रत्यक्षात नाहीये. आणि आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो. तर मी आता असा विचार केला की सगळीकडचं आरोग्य हा जो विषय जर धरला, मग ते जमिनीचं आरोग्य असेल, पर्यावरणाचं आरोग्य असेल, मनुष्याचं आरोग्य असेल, जैवजीवांचं असेल, आरोग्य हा विषय सगळीकडे आता ह्याचा झालेला आहे, महत्वाचा झालेला आहे आणि ह्याचं असंतुलन झालेलं आहे. तर आपण काय करणार. म्हणजे मी अजून नोकरी करायची आणि अजून चांगला पगार कमवून अजून काही माझं लाईफचं करिअर करावं का आहे, त्याच्यात माझी गरज समजा आज कमीच आहे आणि उरलेला हे जे आयुष्य हे समाजासाठी पूर्ण वेळ द्यायचं की जी आपल्याला मूळ भूमिका होती. आणि याच्यातून मी त्या मधल्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये अशा विचारांमध्ये असताना मला एक दिवस असा थोडा साक्षात्कार झाला किंवा अनुभव आला की मी माझं घर नाशिकला आहे, मी त्याच्या घरामध्ये टेरेसवरती झोपलोय. अख्ख्या नाशिकमध्ये पासून त्या मुंबईच्या हायवे पासून सगळीकडे देशी गाई दिसत आहेत. त्या प्रत्येकाच्या दाराजवळ गेल्या. त्या म्हणतात आमचं दूध तुम्ही घ्या, हे तुम्हाला गरजेचं आहे, हे तुम्हाला पवित्र अमृतासारखं आहे. आणि लोक एकमेकांना फोन करून सांगतात की अरे एवढ्या इथे गायी आल्या, ते काय हे प्रकरण असं तसं, हे ते सगळीकडे ट्रॅफिक जाम झाला, हे झालं ते झालंय असं म्हणून सगळीकडे एक हल्लकल्लोळ चाललाय. मी झोपलेलो त्याच्या बाजूला पण 2 गायी उभ्या थांबलेत आणि त्यांचा असा एकमेकांमधला संवाद मला ऐकायला येतोय की हा माणूस अजून झोपलाय, हा काय उठलाच नाहीये, मी ह्याच्या पायाला चाटून बघते आणि याच्या हाताला चाटून बघू का हा उठतो का. आणि बाकीच्या गायींचं मला असं दिसतं, मी स्वप्नामध्ये असं बघतोय की त्या सगळ्या गायी एकमेकांशी मुखसंवाद करतात की आपण एवढं आलो यांना एवढं अमृतमय दूध द्यायला, पण ह्यांना याची काय जाणीवच नाही, ह्यांना काय ओळखच नाहीये, त्यामुळे आपण आपलं जाऊ. आणि मला झोपलेल्या गायीने माझ्या पायाच्या अंगठ्याला चाटलं आणि एकीने इकडे हाताला चाटलं. तर त्या चाटण्याच्या जाणीवेतून मला जाग आली आणि बघतो तो गाय तर नाहीये, पण मला इथेच जो स्पर्श झाला होता तिथे ओलसरपणा तसाच होता. अरे वा. तुम्ही आपलं उठून नमस्कार केला, म्हटलं काय तुम्ही कशासाठी आलात, म्हटलं मला माहित नाही, पण काहीतरी माझ्याकडून जर का काही सेवा असेल तर ती निश्चित करून घ्या असं म्हणून मी उठलो. आणि त्या गाई म्हटलं की चला ह्याच्याकडून तरी आपली सेवा घडेल. आणि तो विषय माझ्या डोक्यामध्ये आला आणि मी राजूभाईंची ही सगळी जी व्याख्यानं ऐकत होतो त्याच्यातून लक्षात आलं की आपण नोकरी म्हणून जी करतोय ती चाकरी करतोय. अगदी बरोबर. शास्त्राच्या किंवा संतांच्या दृष्टीने अर्थार्जनाचा विषय जो आपल्या शास्त्राने सांगितला आहे त्याचं सर्वप्रथम आहे कृषी, दुसरं आहे गोपालन, तिसरं आहे व्यापार आणि चौथा आहे शेती म्हणजे सेवा. हे 4च विषय आपल्या शास्त्राने अर्थकारण म्हणजे तुमच्या उदरनिर्वाहासाठी प्रधान दिलेले आहे. नोकरी हा त्याच्यामध्ये कुठेच नाही. आणि सेवा म्हणून जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजाश्रय असं दिलेलं आहे. पहिलं कृषी, दुसरं गोपालन, तिसरं व्यापार आणि चौथं सेवा. राजाश्रय घेऊन सेवा करणं. आता तर राजाश्रय तर नाहीच आहे, ती परंपरा आता खंडित झाली. कृषी माझ्याकडे कृषी असेल तर मी तर काय करत नाहीये, गोपालन मी करत नाहीये ना व्यापार करतोय. तर म्हणजे मी नोकरी अर्थार्जनासाठी करतोय, ही काय करतोय तर ह्या 4 गोष्टी सोडून जे काय अर्थार्जनाचे विविध साधनं जे आहेत याला संतांच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीने चाकर म्हटलेलं आहे. आणि चाकर शब्दाची व्याख्या कलकत्त्याला असताना मला एका भागवत सप्ताहामध्ये ऐकायला मिळाली की जो मनुष्य आपली बुद्धी, आपलं वेळ, आपलं कौशल्य आणि आपलं सर्वस्व त्या धनाच्या संतुष्टीसाठी देतो, त्याच्या बदल्यात त्याला जे अर्थप्राप्ती होते त्याच्यातून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करतो, असा जो व्यक्ती आहे तो चाकर आहे. तो बसलेला विचार, राजीव दीक्षितांची ऐकलेली व्याख्यानं, गायीने दिलेला हा संकेत, हा सगळ्याचा 2013ला माझ्याकडे एकत्रीकरण झाला. आणि त्या क्षणी मी ठरवलं आपण चाकर आहोत, आपण चाकरी करायची नाही. आणि मी नोकरीचा राजीनामा दिला. म्हणजे एवढ्या मोठ्या पगाराचा राजीनामा देण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही झाला, कारण ते तत्वता मला पटलं. आणि जी गोष्ट संतांच्या शिकवणीतून एक पिंड असा तयार झाला की जी गोष्ट सत्य आहे आणि जी मनाला पटलेली आहे ती तात्काळ स्वीकारावी, कारण आयुष्य पुढचं आपल्याला माहित नाही.
मी नंतर करेन असं काय माहिती नाही. त्याच्यात एक धोका पण होता. हा, धोका म्हणजे हाच की आर्थिक कसं काय होणार. तर आपलं एक सूत्र आहे की धर्म तो रक्षिता. जो धर्माचं पालन करतो धर्म त्याचं रक्षण करतो. हे जे काही घनीभूत झालेली सगळी जी काही तत्वांची रचना होती त्याच्यातून मला असं काय कधी अविश्वास वाटलाच नाही आणि असं काही चिंता पण वाटली नाही की पुढं कसं होईल. कारण ह्या राष्ट्रकार्यासाठी जर का मी काही असा विचार करून जर का माझं करिअर म्हणून जर का ते करत नाहीये आणि ते सोडून देतोय तर राष्ट्र माझ्या ही भूमी माझा उदरनिर्वाहासाठी काय करणार त्याची ती योजना ती प्रकृती करणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या सनातन भारतीय तत्वांवरती संत विचारांवरती प्रचंड अतूट विश्वास ठेवणं हे प्रत्येकाला जर का साध्य झालं तर त्याच्यासारखं सुखकारक काही नाही. गेली आता 13 पासून 20 पर्यंत मी माझं इन्कम टॅक्स रिटर्न पण फाईल केलेलं नाही. मला लोक म्हणतात तुम्हाला कर्ज मिळेल का, म्हटलं मला कर्जच घ्यायचं नाही, प्रश्नच नाही. त्यामुळे रिटर्नच फाईल केलेलं नाही. आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी फोन करून विचारतात सर तुम्हाला डेबिट कार्ड पाहिजे का, तुम्हाला कर्ज पाहिजे का, तुम्हाला हे काय का. तर त्याच्यामध्ये मला शोकांकिता अशी सांगायची वाटते की मी शेतकरी आहे म्हटल्यानंतर ते बँकवाले फोन खाली ठेवतात. अरे म्हणजे खरंच दुर्दैव. हाँ सर आप क्या करते हो, मतलब मैं गाय संभालता हूँ, गाय चराता हूँ और खेती करता हूँ, तो क्या आप मेरे को लोन देंगे. सॉरी सर. ही आजची सद्यस्थिती आहे आणि मोठी शोकांतिका. म्हणजे जोपर्यंत मी चाकर होतो तोपर्यंत मला लोन देण्यासाठी हात जोडून पुढे होते आणि मी शेतकरी झालो असं म्हटल्यानंतर काही नाही. म्हणजे विरोधाभास आहे. म्हणून आपण एक समजतो एक पण वास्तव फार वेगळं आहे आणि हे दूर करणं गरजेचं आहे तरच समाजामध्ये एकत्व नांदू शकेल. बरोबर आहे. मग नेमकं तुम्हाला हे गव्यसिद्ध याकडेच का वळा वाटलं. हा मग आम्ही हे ठरवल्यानंतर गोशाळा करायची ठरवलं. म्हटलं करायचं काय, नोकरी तर सोडून दिली, नोकरी सोडल्यानंतर काय करायचं तर म्हटलं आपली गोशाळा करावी. मग आमच्या संतसेवा संघातल्या कार्यकर्त्यांची मिळून आम्ही एक पारगाव खंडाळा इथे 2 गुंठ्याचं शेत आहे त्याच्यावरती गिरगाईंचं आपण संगोपन करू. कारण सांभाळायला आणि याला कारण आम्हाला गायींच्याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे जोपर्यंत कळत होतं तोपर्यंत 2013 पर्यंत गाय ही फक्त एवढीच आहे. बाकी गायीचं विज्ञान म्हणा किंवा गाय आपल्या जीवनात असं काही म्हणजे शून्य माहिती, फक्त इलेक्ट्रिकल माहिती. आणि हे अचानकपणे गाय आता करतोय म्हटल्यानंतर आमच्या सगळ्या संघामध्ये सुद्धा की संत विचार आहेत, व्याख्यानं करायची आहेत, प्रवचनं करायची आहेत, हा एक विषय आहे. गोपालन आणि शेती करायची असं कधी कोणाच्या स्वप्नातही कधी विचारत नाही. आणि हा मनुष्य एका संस्थेचा विश्वस्त आहे, नोकरी सोडून देतोय आणि म्हणतो तर मी गाय सांभाळणारे आणि शेती करणारे, गो आधारित शेती करणारे, हे काय वेडात झाला. बरेच जण वेडात झाला. त्याच्यामुळे याचं काय खरं दिसत नाहीये. याला जेव्हा काही उपरती होईल तेव्हा तो त्याचं ते बदलेल परत. त्यामुळे सगळेजण तटस्थपणे माझ्याकडे बघत होते की हा काय करतोय. पण मला हा जो ईश्वरी संकेत मिळाला होता त्याच्याने मला ही खात्री पडली की मी ह्या क्षेत्रातही काही ना काहीतरी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी काही ना काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काम करेन. आणि मग त्याच्यातून असं विचार आला की शेतीसाठी तर अनेक ठिकाणी कामं करतायत. गाईचं महत्त्व अधोरेखित सगळीकडे होते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. तसंच स्वास्थ्याविषयक पण आहे, मनुष्याच्या हेल्थविषयी. अनेकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, सांधेदुखी, पित्त, हा हे कॉमन झाले. याच्यावरती आपली येणारी जी पुढची पिढी आहे ही जर का अशाच पद्धतीने जर का दूषित जर का झाली तर पुढचं भारताचं तरुण नेतृत्व काय असणार, रोगट कसं काय असेल. आणि त्याचा संबंध भूमीवरती पण असणार आहे की ज्या भूमीमध्ये आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली ज्या काही रासायनिक खतांची तिथे घालून उत्पादन वाढवण्याचं सगळं केलं पण ते अन्न खाणारा समाज आज रोगग्रस्त झालाय. सकस अन्नच नाही. सगळे म्हणतात सकस अन्न नाहीये पण करणारा जो शेतकरी आहे त्याला कोणी एज्युकेट करत नाहीये. त्याला हे वापरून थोडासा वेळ लागेल पण तुला जमिनीची, शेतीची आणि मातीची व्याख्या ही अशी आहे हे कोणी सांगायला जातच नाही. तू फक्त इथे हा रोग आला हे औषध मार, तण आले थायमाइट मार, अतिरेक होतोय त्याचा सगळं. त्याच्यातून मी विचार केला की ह्याचं संपूर्ण जर का आपल्याला ज्ञान हवं असेल तर आपल्याला ह्याच्याबदली काही ना काहीतरी पाहिजे. तर मग राजीव दीक्षितांच्याच प्रेरणेने कांचीपुरम जवळ कट्टावक्कम गाव आहे तिथे निरंजन गुरुजी जे आहेत ते हा पंचगव्य चिकित्सा विज्ञान हा कोर्स तिथे घेतात. तो आहे व्होकेशनल कोर्स. आणि त्यांचं किंवा आम्हाला त्यातलं सांगितलं की आप पंक्चर वाले हो, आप डॉक्टर हो लेकिन पंक्चर निकालने वाले डॉक्टर. तर तुम्हाला एक लक्षात आलं की पंक्चरवाला
टपरी लावून बसलेला असतो, टपरी त्याच्याला लावून त्याला काही शोरूम नसते, त्याला काय हायफाय नसतो. एका पण टपरीतच हा त्याचं संसार. पण तुमची 50 लाखाची जरी गाडी आली आणि ती जर का पंक्चर झाली तर तो टपरीवाला पंक्चरवालाच तुम्हाला लागतो आणि तोच तुमचं दूर करतो. तुम्ही शोरूम मध्ये जरी गेलात आणि सांगितलं की माझ्या गाडीला पंक्चर झालं, आपको बाहेर से लेके आना पडेगा. तसं त्याने आमची एक आम्हाला एकदम रूट लेवलला ठेवलं की आप पंक्चरवाले डॉक्टर मतलब म्हणजे तुम्ही एकदम मोठे आहात हाँ, असं क्योंकि काही आपको नाही. वो काम ही नहीं है. हाँ, करेक्ट क्योंकि वहां जाने के बाद हार्ट बदली करना, ये करना, वो आपका काम ही नहीं है. डॉक्टर आपको जो बंद पड़ा है उसको चालू करना है और उसका आपके सिवा उसको कोण नहीं कर सकता है आणि ते तुम्हाला गाईच्या आधारे करायचं. त्यामुळे शिक्षण आहे पूर्ण सिस्टीमचं, पण उपचार आहे मर्यादित. बरोबर. आणि त्याला दिनचर्या, आहार, शेतीविषयक सगळं ज्ञान असा संपूर्ण मनुष्याचा स्वस्थ राहण्याचा पर्यायाने पर्यावरणाला आणि पर्यायाने शेतीला स्वस्थता पूर्वक त्याला आयुष्य जगता येईल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तो डिझाईन केलेला आहे. आणि म्हटलं आपण हा शिकायला जायचं. त्याच्याने पहिल्या 1 वर्षामध्ये 20 दिवस तुम्हाला वेगवेगळ्या बॅच स्वरूपात जायला लागतं आणि तुमच्या गोशाळेमध्ये तुम्हाला जे 5 दिवसाची थेअरी शिकवली ती प्रॅक्टिकली तुम्ही करायची. त्याला नाव असं दिलं गव्यसिद्ध. म्हणजे आता गव्यसिद्धची डेफिनेशन म्हणजे अशी आहे की गायीपासून मिळणारं गोमूत्र, गोमय आणि गोदुग्ध हे तर 3 मूलभूत मिळतात, ती पवित्रच आहेत. परंतु तो जो करणारा आहे तो शुद्ध भावनेने, सिद्ध पद्धतीने त्या गव्यांना औषध रूपामध्ये अधिक गुणकारी करणं किंवा ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्याला सिम्प्लिफाय करणं आणि ते वेगळ्या स्वरूपामध्ये देणं, अशी जी वैदिक पद्धतीने ऋतुमानाचा, तुमच्या शरीराच्या नाडीचा, ग्रहमानाचा, जलवायूचा विचार करून त्या सगळ्या गव्यांना जो सिद्ध करतो तो गव्यसिद्ध. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे. आणि आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये सिद्ध ह्या व्यक्तीला, सिद्ध सिद्ध या शब्दाला खूप मोठी एक जोड आहे. सिद्ध पुरुष वगैरे असं. सिद्ध पुरुष म्हणजे काय, त्याची काहीतरी तप झालेलं आहे, त्याचं काहीतरी साधना झालेली आहे, त्याची काहीतरी गुरुसेवा झालेली आहे, त्याला गुरूंकडून काहीतरी अनुभूती प्राप्त झाली आहे आणि त्या प्राप्त अनुभूतीच्या अनुषंगाने तो मिळालेल्या सिद्धींवरती तर काही आसक्त झालेला नाहीये, पण त्याचा समाजासाठी देण्यासाठी तो उपयुक्त करतो आणि त्यांनी जीवन समाजासाठी दिलेलं आहे. अशा पुरुषाला सिद्ध पुरुष म्हणतात आणि त्याच्या अस्तित्वानेच अनेक लोकांच्या समस्या दूर होतात. तसं आमच्यावरती ही जबाबदारी आमच्या गुरुकुलने दिलेली आहे की गाय तर तुम्हाला ही सगळी गव्य देतेच आहे, पण तुम्ही शुद्ध बुद्धीने आणि शुद्ध पद्धतीने ती अधिकाधिक प्रभावी कशी होतील असा तुम्ही निरपेक्षपणे आणि निस्वार्थपणे विचार करून त्याला करा तर ती सिद्ध होतील. आणि असं करणारा जो आहे तो गव्यसिद्ध. इतकी त्याच्यामध्ये व्यापक भूमिका आहे. म्हणजे नुसतं रोगी आला आणि त्याला औषध दिलं आणि इथपर्यंत आमचं कार्य मर्यादित नाहीये. त्याच्यातला मूलभूत संकल्प आहे की मनुष्य जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे, त्याच्या मनाचा आणि त्याच्या शरीराचा जो जो विकार असेल तो दूर करण्यासाठीची जी उपाययोजना करणारा जो आहे तो गव्यसिद्ध आहे. तुम्ही ज्यावेळी त्या कोर्सला गेलात, अभ्यासक्रम केलात, तशी तुमची त्यातली रुची वाढत गेली पुढे? मुळात म्हणजे मी ते जोडलं कसं की आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ असं जेव्हा बघतात तर मी तेव्हा मला अगोदर काहीच येत नव्हतं, त्यामुळे मी सगळं इलेक्ट्रिकल परिभाषेमध्ये जोडत होतो की RYB 3 फेज असतात आणि 3 फेजला स्टार किंवा डेल्टा कनेक्शन मध्ये जेव्हा करतो तेव्हा त्याचे वेगवेगळे आपल्याला परिणाम दिसत जातात. तर जर का डेल्टा कनेक्टेड जर का असेल तर त्याच्यामध्ये 120 डिग्रीची फेज शिफ्ट असते आणि जो तिघांचा जो जॉईंट पॉईंट असतो तो नल पॉईंट असतो, त्याला म्हणतात न्यूट्रल पॉईंट. बरोबर ना? तर मनुष्याच्या शरीरातले हे वात पित्त कफ जर का करेक्ट जर का प्रहराप्रमाणे सम असतील तर त्याच्या शरीरात दोषच निर्माण होऊ शकत नाही. त्याचा ऑटोमॅटिक जनरेट होतो, तो फक्त अर्थ केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं कितीही तो प्रचंड प्रमाणात जरी काम केलं पण प्रहराप्रमाणे त्याचं जर का वात पित्त कफ जर का संतुलित असतील तर त्याच्याकडून कुठल्याही पद्धतीचा शरीरामध्ये रोगाचा उद्भव होऊ शकत नाही. हे इलेक्ट्रिकलचं सूत्र मी आपल्या शरीरामध्ये लावून बघितलं की आपल्या शरीरातला वात पित्त कफ प्रहराप्रमाणे जर का संतुलित झालं तर आपल्या शरीरात रोग होऊ शकत नाही. इंजिनिअरिंगच्या सूत्राचा एक चांगला अभ्यास तुम्ही कारण ते काय कुठल्याही गोष्टीचं ज्ञानाचं सामान्यीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. कारण सगळ्यांना सगळी बुद्धी शास्त्रबुद्धीने आकलन करता असं येणार नाही. म्हणून ज्याला आकलन होईल त्यांनी सर्वांना रुचेल, पचेल, आवडेल अशा पद्धतीने त्यांच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याला किती मात्रा द्यायचं त्याचा विचार करून देता आलं पाहिजे. तर ते शास्त्र सगळ्यांपर्यंत
पोहोचेल, असा आत्ताच्या काळाचा विचार करता बरोबर मी आपलं त्या इलेक्ट्रिकल परिभाषेमध्ये त्याला लावलं आणि स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग सुरू केले आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की ही संपूर्ण चिकित्सा पद्धती आहे की जी तुम्हाला मनाला, शरीराला आणि तुमच्या संपूर्ण समाजाला पण स्वस्थ करणारी आहे. इंजिनिअरिंगचं सूत्र आपल्या याच्यात आणलं आणि त्यात वेगवेगळे प्रयोग करत गेला तर साधारण तो प्रवास कसा राहिला? म्हणजे 3 गव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. मनुष्याच्या आहारामध्ये गरजेचं काय तर दूध हा गरजेचा घटक मला वाटला. गोमूत्राचे गुणधर्म अभ्यासानंतर असं लक्षात आलं की कीटाणुनाशक, विषाणूनाशक, बुरशीनाशक वगैरे अनेक त्याला नाशक सगळे गुणधर्म आहेत. पोषक गुणधर्म नाहीत. नाशक आहेत. पोषण गुणधर्म फक्त गाईच्या दुधामध्ये आहे ना. तर कुठल्याही गोष्टीचं भरण पोषण हे एक व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते भरण पोषण झाल्यानंतर त्याची काळ वेळ जर का चुकलेली असेल, मात्रा चुकलेली असेल तर त्याच्यातून निर्माण झालेलं रोगाचं निवारण करण्यासाठी एक औषध आलं. आणि हे करत असताना जे अन्न खातोय ते शेतीच्या माध्यमातून खातोय. तर गो आधारित शेती होते की नाही? ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या अगणित स्वरूपात आहे, अगणित स्वरूपात, तिला म्हणते माती. सूक्ष्म जीवाणूंची संख्या अगणित आहे. सूक्ष्म जीवाणूंची संख्या कधी होणार? जेव्हा त्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त असेल. बरोबर अगदी. गांडुळांची संख्या जास्त कधी असणार? जेव्हा गांडुळांना अनुकूल असलेलं खाद्य असेल तेव्हा. त्या ठिकाणी बरोबर. गांडुळांना अनुकूल असलेलं खाद्य कशापासून तयार होतं? गाईचं गोमय, त्याच्यामध्ये वेगवेगळे गूळ, मीठ, डाळीचं पीठ, मध, तूप किंवा पंचगव्य असे वेगवेगळे 7 प्रकारचे त्याचे जैविक जीवामृताचे प्रकार आहेत. हे तुम्ही जमिनीमध्ये सोडले तर ते खाण्यासाठी तिथे गांडुळं येतात आणि गांडुळं त्याला पचवून त्याची जी विष्ठा बाहेर टाकतात. त्या विष्ठेवरती येणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते झाडांच्या मुळांना अनुकूल अशा पद्धतीचे जमिनीतले द्रव्य तयार करतात आणि ती मग जमिनीची, झाडाची मुळं छोट्या छोट्या वनस्पतींची असतील, शेती करतो त्याची असेल, ही ती शोषून घेतात. त्याला म्हणते पादम. म्हणजे मुळात टाकलं म्हणजे आपण भाकरी करायची तर भाकरी तुम्ही खाणार का? म्हणजे बाजरी डायरेक्ट खाणार का? त्याला तुम्हाला वाळवायला लागेल, त्याचं पीठ करायला लागेल, पीठ केल्यानंतर तिला मळायला लागेल, तव्यावरती ती भाजायला लागेल, त्याच्यानंतर तिला ह्याच्याकडून शेकोटी खालून कडक करायला लागेल, तेव्हा ती खाण्यायोग्य होईल. बरोबर. तसं झाडाला खत दिलं म्हणजे झाडाने खाल्लं असं नाही. त्याला खाण्यासाठी अनुकूल करण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ते सूक्ष्म जीवाणू करतात. बरोबर. आणि याच्यासाठी ज्या वेळेला गाईच्या गोमयाचा उपयोग करून आणि पंचगव्याचा उपयोग करून जेव्हा जमिनीवरती जेव्हा झाडाची लागण होते त्यावेळेला घालणे, झाड वरती आल्यानंतर त्याच्या वाढीसाठी घालणं, त्याच्यानंतर त्या झाडाला येणारा फुलोरा असतो त्यावेळेला त्या जमिनीतून त्याला पोषण मूल्य मिळणं, त्याच्यानंतर फळधारणा होते त्यावेळेला त्याला पोषण मिळणं आणि नंतर फळधारणा की त्याचा जो काही निवांतपणाचा काळ असतो त्यावेळेला पण त्याला असणं. म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये जसं जन्माला आल्यानंतर है ना, जन्मापूर्वी आई त्याच्या पोटामध्ये जी औषधं किंवा जे काही पौष्टिक घटक घेते त्याच्यातून त्या नाळ्याच्या माध्यमातून बाळाचं पोषण होत असतं. ही झाली जमिनीची मशागत. बरोबर है ना. म्हणजे हे झाली आपली जमिनीची मशागत. नंतर ते पोटात असताना बीज रूपाने असताना बीज वाढीसाठी काय घालायला पाहिजे ते जसे घटकद्रव्य वेगळे असतात तसे जमिनीचे पण ही घटकद्रव्य वेगळे असतात. त्याच्यानंतर रोप वरती आलं म्हणजे बाळ जन्माला आलं. आता त्याला एकदम सगळं देऊन असं चालणार नाही. त्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याला जसं पचेल असं द्यायला लागेल. तसं झाडाचं 1-2 इंच रोप वरती आलंय, बीज फोडून वरती आलंय, म्हणून त्याला अनुकूल असणारे घटकद्रव्य जमिनीमध्ये घातलं, मग त्याला वाढ झाली. असं जसं आपण जसं वाढत जातो आणि त्याप्रमाणे आपले आहार घटक बदली होतात तसंच जमिनीमध्ये लावलेल्या त्या बीजामध्ये सुद्धा असे वेगवेगळे स्टेज वाईज त्याचे घटकद्रव्य बदली करायला लागतात आणि हे घालणं म्हणजे शेती करणं आहे. बरोबर. म्हणजे शेती करण्यात सुद्धा त्यासाठी पहिल्यांदा माती तयार करायला लागते. जमिनीची पहिल्यांदा माती करणं गरजेचं आहे आणि माती करणं म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंची उत्तम अगणित संख्या असणं, म्हणजे तिथे गांडुळाची संख्या असणं आणि ते जैविक चक्र पूर्ण करणं आहे. ते हा झाला शेतीशी निगडीत. त्यामुळे गाय तिथे आली. बरोबर. आणि हे देशी गाईच्याच माध्यमातून होऊ शकतं. कारण
गाय ह्या जीवाची व्याख्या आपल्या शास्त्रामध्ये केलेली आहे की जिला गळ्याखाली सासन आहे आणि जिला पाठीवरती कुब्बड म्हणजे वशिंद आहे, असा जो एकमेव जीव आहे त्यालाच गाय म्हणावं. बरोबर. जिच्या गळ्याखाली झुलणारी त्वचा म्हणजे सासना आणि पाठीवरचं कुब्बड तीच गाय. बाकी गाय सदृश कोणी जरी असलं तरी ती गाय नाही. म्हणजे इतकं शास्त्राने डेफिनेशन एकदम स्पष्ट केलेलं आहे. आता आपण त्याला अज्ञानाने म्हणा किंवा सोयीने म्हणा कोणाला काय म्हणत असू तर मग मनुष्याला पण माकड म्हटलं तर काय फरक पडतो असं म्हणायला लागेल. कारण काय फक्त शेपूटच नाही मागेच नाही पण पुढून तर माकडासारखंच दिसतोय किंवा चेष्टा पण माकडसारख्याच करतोय किंवा राक्षस म्हणलं तरी चालेल. बरोबर आहे. अगदी काय दिसलंच पाहिजे असं नाहीये पण वागतोय तेच दिसते पण असं नाही होत. तसं कुठल्याही कोणालाही काही बोलून चालत नाही. तसं कोणीही गाय म्हटलं आणि ती दूध देते म्हणून ती गाय झाली असं होत नाही. त्यामुळे शेती ही प्रत्येकाची असणं गरजेची आहे. ती याच पद्धतीने त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक शेती, कारण ते सगळं हा आध्यात्मिक विचार आहे. पंचमहाभूतांचं तिथे मेळ असणं, त्याला अनुकूल परिस्थिती असणं, ही सगळी आध्यात्मिक शेती आहे. आणि हे आपल्याकडे सनातन सगळ्या ह्या गोष्टी होत्या. गुगलवरती बघून काही होत नव्हतं. प्रत्येक गावागावामध्ये असे तज्ञ शेतकरी होते. त्यांना हे सगळं ऋतुमान, नक्षत्र, कुठलं काय लावायचं, जमिनीचा पोत कसा, काय घालावं, कारण गायी होत्या आणि त्या आधारे हे करत होते, सगळं करत होते. त्याच्यामुळे हे सगळं संपूर्ण चिकित्सा आहे. आणि ही संपूर्ण चिकित्सा करताना मनुष्याचं पुढच्या येणाऱ्या पिढीचं आरोग्य पण त्याच्यामध्ये आलं, पर्यावरणाचं पण आरोग्य आलं, मनुष्याचं पण आरोग्य आलं. त्यामुळे मला हा विषय खूप रमल्यासारखं होतं, कारण काम करावं थोडं कमी आहे आणि त्याची आवड ही वाढत गेली. आणि मग औषधांमध्ये मग असं लक्षात आलं की जसं मगाशी आपण म्हटलं की पोषण होणं आणि म्हणजे भरण पोषण ज्याला म्हणतात, तर जमिनीचं भरण पोषण जसं शेण गोमूत्राने होतं तसं मनुष्याच्या शरीराचं भरण पोषण गाईच्या दुधामुळे होतं. की आहारात जर का दूध असेल तर दुधापासून सकाळी रात्री जर का विरजण लावलं तर सकाळी त्याच्यापासून दही तयार होतं. दह्याचं मंथन करून त्यातलं लोणी वरती आलं तर लोणी एक झालं आणि ताक हे शरीराच्या शुद्धीकरणासाठी झालं. तर एक दूध हा घटक जर का मनुष्याच्या आहारात जर का रोजचा जर का आहारात असेल वापरात आला तर त्याच्या शरीरामध्ये पूर्णपणे ऊर्जा आणि शरीराची प्रतिकार क्षमतापासून सर्व प्रकारचं, कारण गाईच्या दुधाला सर्व औषधी सार म्हटलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रकारची औषधं घ्यायची गरज नाही. ज्याच्या नशिबामध्ये देशी गाईचं दुधाचं उपलब्धता झाली त्याच्या शरीरामध्ये रोगाची शक्यताच नाही असा माझा विश्वास आहे. कारण याच्यापासून ही उपद्रव्य बनतात. म्हणजे जास्तीत जास्त दुधाचा वापर करणं आपल्या आहारात शरीराच्या पोषणासाठी गाईचं दूधच पाहिजे. लहान मुलांपासून हो, त्याला सर्व सात्म्य म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची पचनसंस्था अजून कार्यान्वित झालेली नाहीये त्या नवजात बालकाला सुद्धा आईचं दूध नसेल तर गाईचंच दूध सहज पचन होऊ शकतं. आणि वृद्ध व्यक्ती आहे की जिची पचनसंस्था आता हळूहळू कमजोर झालेली आहे, त्याला कुठलंच जड अन्न पचू शकत नाही, त्यालाही गाईचं दूध पचू शकतं. असं सर्व सात्म्य असलेलं दूध जे आहे हे प्रचंड औषधी आहे आणि ते फक्त देशी गाईपासून मिळते, कारण तिचा संबंध सूर्याशी आहे. त्या सूर्यकेतू नाडीमध्ये त्याच्यातली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा संबंध मनुष्याच्या ऊर्जेशी संबंध होतो. बरोबर. खरोखरच म्हणजे सर आता जे सांगतायत आपल्याला की गाईचं महत्त्व काय, आपण एक सहज वृत्तीने पाहतो गाईकडे किंवा गाय दारात आली तर तिला आपण घास देतो आणि पाया पडतो आणि ती गाय पुढे निघून जाते. आपल्याला बऱ्याच वेळी गाईचं महत्त्व काही जणांना माहीत असतं, काही जणांना माहीत नसतं. पण गायीपासून जे काही आपल्याला घटक मिळते त्या प्रत्येक घटकाचं किती महत्त्व आहे हे सरांनी आपल्याला पटवून सांगितलं आहे. आणि त्यांनी वेगवेगळं संशोधन देखील त्यात केलेलं आहे आणि त्यातून त्यांना नवीन नवीन अनेक गोष्टी कळत गेल्या. सर आपण एक भारतीय गोवंशाचं जे आता एक विशेष आहे ते एक फार मोठं आहे, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं? म्हणजे शास्त्राचं जर का यातलं विज्ञान जर का समजून घ्यायचं असेल दोन प्रकारे, की भारतीय गोवंश श्रेष्ठ का, तर आता अनेक ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की गाईच्या ओशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी असते. आता ही सूर्यकेतू नाडी सूर्यप्रकाशामध्ये कार्यान्वित होते म्हणजे नक्की काय होतं आणि तिचं कार्य नक्की काय कशा पद्धतीने होतं. म्हणजे ते गाय सहज रूपाने करत असते पण परिणाम मात्र आपल्याला दिसतो. त्याची रचना अशी आहे, एकच उपखंड होता पहिला, एकच ग्रह होता, दुसरा ग्रह त्याच्यावरती येऊन आदळला आणि त्याच्या सूर्याच्या ज्या काही छोटे छोटे कण जे बाजूला पडले त्याची सूर्यमालिका तयार झाली. आकाशगंगा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अशा अनेक आकाशगंगा ह्या सगळ्या आकाशमंडलामध्ये आहेत. त्यातला आत्ताच्या पृथ्वी आणि त्या उपग्रहांशी आणि ग्रहांशी जर का संबंध लावला
तर एक मोठा दुसरा उपग्रह या सूर्यावरती येऊन आदळला. त्या आदळल्याने त्याच्या धक्क्यांनी ज्या काही त्याच्या ठिकऱ्या उडाल्या, तो स्वतः गतिमान होता आणि त्याच्यापासून निघून गेलेले जे काही बारीक बारीक जे काही कण होते ते पुन्हा त्या ऊर्जेने भरलेले होते. ते स्वतःभोवती पण फिरायला लागले आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे त्यांना सूर्यामध्ये येण्याची एक टेंडन्सी पण राहते, त्यामुळे ते सूर्याभोवती पण फिरायला लागले. बरोबर आहे. ज्याला आपण म्हणतो सूर्य केतू, शेवटचा सगळ्यात केतू ग्रह आणि इथे हा सूर्यग्रह. हे सगळं आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या वरती. परंतु ते जेव्हा त्या सूर्यमंडळातले प्रकाश किरण पृथ्वीवरती येतात तेव्हा ते 3 प्रकारच्या ऊर्जा घेऊन येतात किंवा प्रकृती घेऊन येतात. त्यातली एक प्रकृती आहे ज्योती प्रकृती. ज्योती म्हणजे ज्या वस्तूवरती सूर्यप्रकाश पडेल ती वस्तू दृश्यमान होणे. आणि ह्या खोलीमध्ये एक अंधारा कोपरा आहे की जिथे सूर्यप्रकाश नाही पण वस्तू तिथे आहे, तर ती वस्तू दृश्यमान होणार का? नाही. तीच तुम्ही सूर्यप्रकाशात नेली तर दृश्यमान होणार. बरोबर. हे आता त्या किरणांचं मर्यादा आहेत की त्याला कुठलाही जरी बंध आला तरी त्याच्यातून भेदू जाऊ शकत नाही. त्याला म्हणते ज्योती प्रकृती. बरोबर. दुसरे प्रकृतीचे किरण आहेत आयु प्रकृती. म्हणजे झाडांना त्यांचं हरितद्रव्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते त्याच्यासाठी तुम्ही बघा, कोळी पानं कायम वर 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 जातात आणि वरची पानं कायम कोळी असतात आणि ती हरितद्रव्य तयार चकचकीत असतात. ते आपल्या जीवनासाठी लागणारं जे काही रसायनं आहेत त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा आहे ही त्या सूर्यप्रकाशातून खेचून घेतात. म्हणून शाळेत असताना एक आम्हाला प्रयोग असायचा की एक पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये एक झाड ठेवलेलं आहे आणि एक सूर्यप्रकाशाचं झाड ठेवलेलं आहे आणि सूर्यप्रकाश येईल त्या दिशेने त्याला भोक पडून ठेवलेलं आहे. तर 10 दिवसानंतर ते झाडाची वाढ ते भोकाच्या दिशेने झाली आहे. म्हणजे अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असते. तसंच आपण बघितलं की जे जलचर आहेत ते पाण्याच्या पृष्ठभागावरती येतात, पटकन असा एक थेंब घेतात आणि परत खाली जातात. बरोबर. किंवा काही काळ ते नाक असं वर करून ठेवतील आणि ते कालांतराने परत खाली जातात. मनुष्य त्वचेच्या माध्यमातून सूर्यप्रकाश ग्रहण करतो, पक्षी डोळ्याच्या माध्यमातून ग्रहण करतात. असं या सृष्टीतलं सर्व विश्व आपलं अन्न तयार करण्यासाठी किंवा आपलं पोषण होण्यासाठी सूर्यापासूनचे हे आयु प्रकृतीचे किरण घेतात. म्हणून ज्या व्यक्तींना बघा, पुरुषांमध्ये कधी कोणाला त्वचा रोग होतात आणि ते झोपून राहतात, बेड रिटर्न होतात, त्यांना तिथे सूर्यप्रकाशच मिळत नसल्यामुळे त्यांना हळूहळू त्वचेचे रोग होतात. आणि जो भाग त्यांचा ओपन आहे तिथे काय होत नाही. म्हणजे ह्या किरणांना थोडी तरी क्षमता आहे की तो संधिप्रकाश का होईना, बरोबर, पण तो व्यक्तीच्या अंगावर जर का पडला असेल, झाडावर, इथे कुठल्याही सृष्टीवर पडला असेल तरी त्याचं पोषण करण्याची क्षमता त्या किरणांमध्ये आहे. आणि तिसरे आहेत गौकिरण. हे अतिशय तरल आहेत आणि हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणचं असलेली पंचमहाभूतं जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्याचं संतुलन करणारी आहेत. आणि ते इतके तरल आहेत की त्याला कुठलाच बंध राहू शकत नाही. आणि असे जे गौकिरण आहेत ती सूर्यप्रकाशामध्ये गाय शोषून घेते. आणि त्याचं रूपांतरण ती तिच्या गोमूत्रामध्ये, गोमयामध्ये आणि दुधामध्ये करते. ऊर्जेचं रूपांतरण करून ती देते. मनुष्याला सात्म्य होईल अशा पद्धतीने, जमिनीला सात्म्य होईल अशा पद्धतीने. बरोबर. सूर्याकडे आता तुम्ही ह्या लाईटकडे जर का आपण बघायचं म्हटलं तर 1-2 मिनिटं बघू शकू, नंतर डोळ्यासमोर अंधेर येईल. तर सूर्याकडे बघून सूर्याची ऊर्जा छोट्यातला छोटा जीव सुद्धा आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती सुद्धा घेऊ शकेल कसा काय रोज. बरोबर. म्हणून आपल्यापेक्षा जे डोळ्याने पण दिसत नाही इतके सूक्ष्म जीवाणू ह्या जमिनीमध्ये आहेत, यांचं त्यांच्या प्रकृतीप्रमाणे भरण पोषण होण्याची काळजी गाय घेते. आणि त्या ऊर्जेचं रूपांतरण शेणगोमूत्रामध्ये करते. म्हणून ते जमिनीचं खाद्य झालं. बरोबर. आणि दूध हे आपलं खाद्य झालं. अशा प्रकारे गाय सर्वांचं भरण पोषण करते. म्हणून तिला गोमाता म्हटलं. मातृत्व दिलं आणि निरपेक्षपणे तुम्ही तिला चारा द्या नका देऊ, ती शेण गोमूत्र देणार, तिचं काम ती करते, ती साठवून ठेवत नाही. करेक्ट. आणि ही शक्ती फक्त गायीजवळ, कारण तिला असलेलं ओशंडामध्ये ही परमात्म्यानेच तिच्यावर केलेली असल्यामुळे गाय हा अवतरित जीव आहे. बरोबर. म्हशीला नाही का, म्हशीला ओशंडा नाही. म्हणजे पाठीला हाड असणं गोष्ट वेगळी, पण ती नाडी असणं हा प्रकृतीने तिला दिलेला एक विशेष गुण आहे. आणि भागवतामध्ये तर वर्णनच आहे की पृथ्वीचं गाय रूप घेऊन पृथ्वीकडे आलेले. बरोबर.
हे गोमाता म्हणण्याचं मागचं देखील इतका मोठा अर्थ आणि हे आपल्याला- 84 लक्ष योनीमध्ये एकमेव जीवाला आहे. मांजराला नाही, गाढवाला नाही, डुकराला नाही, म्हशीला नाही, घोड्याला नाही, उंटिणीला नाही, केवळ गाईलाच आहे. फक्त गाईला, की ज्याच्यामध्ये प्रज्ञा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जा बरोबर, ह्या दोन्ही त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. आणि ह्या सूर्यापासूनच्या येणाऱ्या अदृश्य ऊर्जा आहेत, ह्या घेऊन त्या ऊर्जांचं रूपांतरण ती त्या गव्यांमध्ये करतं. म्हणून ती सगळी गव्य पवित्र आहेत, तेजस्वी आहेत, बलवर्धक आहेत, बुद्धिवर्धक आहेत. आता ते वैज्ञानिकदृष्ट्या विश्लेषण त्याला केलं तर त्याच्यामध्ये 24 घटक सापडतात, त्यात 33 घटक सापडतात. पण त्याचं जर का विश्लेषण केलं तर सूर्यापासून निघालेली सगळीच्या सगळी तत्व या गव्यांमध्ये आहेत. म्हणजे संपूर्ण सजीवांच्या किंवा मनुष्याच्या किंवा संपूर्ण या सृष्टीच्या भरण पोषणासाठी लागणारे सूर्यापासूनची सगळी ऊर्जा गायीच्या गव्यांमध्ये आहे. आणि म्हणून गाय आपल्या प्रत्येकाचं भरण पोषण करते. आणि मग जो आपलं भरण पोषण करतो त्याची आपण सेवा कृतज्ञता असायलाच पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. म्हणून प्रत्येकाची गोसेवा घडावी असं शास्त्र सांगतो, विधान आहे. नक्कीच. म्हणजे गोसेवेचं महत्त्व किती आहे आणि गाय आपल्याला किती देऊ शकते हे आता सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितले. आणि याच्यामागची नेमकी आपण गोमाता म्हणण्यामागची भूमिका ही खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी समजावून सांगितले. आणि गाय आपल्याला किती काही देऊ शकते हे आत्ता आपण थोडीफार आपल्याकडे माहिती असते, पण त्याचं एक विस्तृत विवेचन सरांनी केलं जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर, आपण MD पंचगव्य आहात आणि खूप आपण याच्यामध्ये संशोधन केलं, तर तुमच्या संशोधनाविषयी तुमचं काय सांगाल? आता 2015 पासून मी याचं संशोधन करते. बरोबर, की सध्या परिस्थितीमध्ये होणारे जे मनुष्याच्या शरीरातले जे रोग आहेत किंवा जमिनीला होणारे वेगळे रोग किंवा वृक्षांना होणारे वेगळे रोग, ह्याचं कारण एवढंच आहे की जलवायूचा विचार न करता केलेलं आहार सेवन. बरोबर, म्हणजे आता आहार आणि विहार म्हणजे वेळा काय असाव्यात. तर आपलं शास्त्र सांगतं की जर का तुमचं आरोग्यवान जर का राहायचं असेल तेव्हा 3 व्याख्या आहेत: निरोगीपणा, स्वस्थपणा आणि आरोग्यवान. अशा 3 शास्त्राच्या व्याख्या आहेत. बरोबर. निरोगी कोण? की ज्याच्या शरीरात रोग नाही, ठीक आहे ना, पण मनामध्ये त्याच्यावर चिंता असू शकतात. बरोबर, शरीराला रोग नाही पण मानसिक दृष्ट्या तो काहीतरी चिंतित आहे. स्वस्थ पुरुष कोण किंवा स्वस्थ कोण? जो मनाने आणि शरीराने दीर्घकाळ निरोगी आहे. बर, मनाने आणि शरीराने दीर्घकाळ निरोगी आहे, तो आहे स्वस्थ. आणि आरोग्यवान कोण? जो मनाने आणि शरीराने दीर्घकाळ स्वस्थ आहे आणि क्रियाशील आहे. आणि क्रियाशील असूनही त्याला काही कुठला रोग नाही, अशा व्यक्तीला आरोग्यवान आपण म्हणू शकतो. बरोबर. तेच जर का आपण शेतीमध्ये जर का विचार केला तर मी अनेक प्रकारची तिथे पिकं घेतली तरी सुद्धा जमिनीचा सकसपणा, पोत गेलाच नाहीये. आपण आरोग्यवान जमीन, हे महत्वाचं. कारण रासायनिक खतांचं आपण म्हटल्याप्रमाणे अतिरेक झाले की पुढे काही दिवसांनी ती दगड नापीकच होते. म्हणजे कितीही उत्पादन घेतलं तरी उत्पादन सकस आहे, जमिनीचा त्याच्यामध्ये रसपूर्णता पूर्ण आहे, तिथे जैव साखळीची पूर्णता आहे तीही केलेली आहे, आणि तरी सुद्धा जमिनीचा पोत गेलेला नाही. अशी जी जमीन आहे तिथंच शेती होऊ शकते आणि तीच आरोग्यवान शेती म्हणावी. बरोबर है ना. म्हणजे आरोग्यवान शेतीमध्ये पण ही एक आली. तेच पर्यावरणाचं आलं की माझ्या आजूबाजूचे सगळे वृक्ष जे आहेत ते चांगले फळ फूल आहेत, त्याला रोग नाही आहे, रगडा नाही, ते प्रसन्नता आहे. आणि ऋतुमानानुसार तिथे जलवायूचं प्रमाण व्यवस्थित आहे, संतुलन आहे. बरोबर, हे झालं. तेच मनुष्याच्या शरीरात पण झालं. आता हे करत असताना मला 2 गोष्टी असं लक्षात आल्या की आकाश तत्व आणि भूमी तत्व ह्याच्यामध्ये हे सगळं घडतं. आकाश आणि भूमी तत्व. बरोबर. तर दुधापासून तयार झालेलं वैदिक पद्धतीचं ताक हे मनुष्याच्या आहारामध्ये रोज असायला पाहिजे. वैदिक पद्धतीने तयार झालं. वैदिक पद्धतीने म्हणजे सूर्यास्तानंतर गाईच्या दुधाला विरजण लावून आणि सूर्योदयापूर्वी सकाळी त्याचं मंथन केलं, त्यातलं लोणी काढलं आणि आपल्या भूगोलाप्रमाणे त्यात 5 पट पाणी घातलं, सेंधव मीठ घातलं आणि दिवसभर ते ताक मी सेवन जर का करीत राहिलो तर माझ्या शरीरातलं आकाश तत्व अतिशय शुद्ध राहतं. आणि भूमी तत्व तर गाईचं गोमय हे भूमी तत्वाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या गोमयापासून केलेलं भस्म जे आहे हे पाण्यामध्ये घालून रोज ते पाणी मी पिणं, ह्या 2 गोष्टी जर का मनुष्याच्या आहारात जर का नेमाने असतील आणि त्याची दिनचर्या
त्याचं सकाळचं भोजन 9:30 सगळं सूर्योदयाशी निगडीत आहे. बरोबर. त्याच्यामुळे सूर्योदयानंतर 1.5 ते 2 तासापर्यंत सकाळचं भोजन आणि सूर्यास्तापूर्वी 1 तास ते 1 तास मागे पुढे हे संध्याकाळचं भोजन जर का त्यांनी केलं तर असलेले रोगांपैकी 80% रोगाचा निराश झालेला असेल. त्यामुळे औषध वेगळं घ्यायची गरजच नाही. म्हणजे इतकं साधं आता मला ह्या मागच्या 5-6 वर्षाच्या अभ्यासातून आणि महर्षी वाघभटांच्या ग्रंथाच्या वाचनातून असे एक ते सूत्र आणि स्वतः जेव्हा तुम्ही त्याचं आचरण करत जाल त्यावेळेला लक्षात येतं की ह्या 2च गोष्टी गरजेच्या आहेत. आणि हे सुद्धा ताक का, तर दुधाला जे विरजण म्हणून आपण जे घालतो, मग अशी आपला विषय झाला की करोना काळामध्ये आपल्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढायला पाहिजे. नक्की रोगप्रतिकारक क्षमता वाढायची म्हणजे काय करायचं, तर आपल्या शरीरामध्ये मित्र जीवाणूंची संख्या वाढवायची. जीवाणू आणि विषाणू हे 2 प्रकारचे सूक्ष्म जीव आहेत. विषाणू हे विषाक्त पदार्थांपासून तयार होतात आणि जीवाणू हे बायोटिक प्रोसेस म्हणून चालवतात. कुठलीही जैविक प्रक्रिया ही शुद्ध असते आणि कुठलीही प्रतिजैविक ही अशुद्ध असते, बरोबर ना. तर त्या जैविक प्रक्रियेमध्ये दुधामध्ये घातलेलं विरजण त्याच्याने त्या दुधाचं पूर्ण व्याप्त होतात त्यात आणि त्याचं उत्तम दही बनतं. त्याचं मंथन केल्यानंतर त्याचं विघटन होतं, त्याचं लोणी रूपाने वरती आलं, प्रोटीन सगळे त्यातले तरल पदार्थ, आणि खाली जे राहिलं लोण्याखालचं ताक त्याच्यामध्ये 5 पट पाणी झालं की ते अधिक सूक्ष्म होतात आणि त्या मित्र जीवाणूंची संख्या दह्यापेक्षा ताकामध्ये 1,00,000 पटीने जास्त आहे. अरे वा. बर. त्यांचं कार्य असं आहे की आपल्या अन्ननलिकेतून ते जठरामध्ये गेलं की लगेच ते विषाक्त पदार्थांना मारण्याचं काम सुरू करतात. ताकातले सूक्ष्म जीवाणू. त्यांचं कामच ते की शरीरामध्ये कुठे कुठे विषाक्त पदार्थ, विषाक्त जीवाणू आहेत, विषाणू आहेत, त्या विषाणूंना मारायचं काम करणे हेच त्यांचं काम. म्हणजे सीमेवरचं सैन्य ज्याप्रमाणे डोळ्यात तेल घालून रक्षण करतं तसं हे जीवाणू, मित्र जीवाणू ताकात ते आपल्या शरीराचं रक्षण करतात. म्हणजे इतकं महत्व ताकाला आहे. त्यामुळे ते ताक रोज जर का सेवन केलं त्याला ऋतुकाळाचा, वातावरणाचा काहीही संबंध नाही. दिवसभरात किती आपण सेवन करू शकतो. ब्रह्ममुहूर्ताला उठून त्याचं मंथन करावं. म्हणून दिनचर्येच्या सूत्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताला उठणे, सूर्योदयापूर्वी 1.5 तास, सध्या 7ला सूर्योदय होत असेल पण 5ला उठायची जर का आपण सवय ठेवली तर 5 वाजता उठलं तर आपला 8:30-9 वाजता भूक लागल्यानंतर जेवलो त्याच्यानंतर दिवसभर ताक किंवा फळं असं काही खात राहिलं, संध्याकाळी 7 वाजता परत जेवलो. एवढंच जर का केलं तर आपल्या शरीरामध्ये काही रोग होऊ शकत नाही. आणि हे गेले 3 वर्ष मी शेड्यूल फॉलो करतोय. मला कुठलाही रोग नाही, मला कुठलाही रोग होणार नाही आणि सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत कुठेही कितीही काम करू शकतो. त्यामुळे मग रोग निवारणासाठी दुसरं काही लागतच नाही. पण हे सातत्याने आपण करण्याची गरज असते. आणि ह्याच्यामध्ये संशोधन, आता हे संशोधनातून हे इतकं, जसं मी तुम्हाला म्हटलं की संशोधनातून क्लिष्टता न येता सामान्यीकरण व्हायला पाहिजे की ते सर्वसामान्यांना समजलं पाहिजे. आता ताक करण्याची प्रोसेस काय सगळ्यांना सांगायची गरज नाही. दुधालाच विरजण लावून त्याचं ताक करायचं आणि ते रोजच्या रोज करायचं आणि ते रोज प्यायचं, हे तर सामान्यीकरण झालं. आणि गाईच्या शेणीचं भस्म करायचं आणि ते पाण्यात टाकायचं आणि ते पाणी प्यायचे, हे सामान्य. हे करून बघितलं तर शरीरातले कुठलेच दोष जे निर्माण होत आहेत आणि ह्या जेवणाच्या वेळा पाळणे. करेक्ट. खूप 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 म्हणजे सरांनी, म्हणजे ताकाचं देखील काय महत्त्व आहे. आपण खरं तर पाहतो की ताक आपण फक्त उन्हाळ्यातच पितो, इतर वेळी आपण चहावर जास्त भर देतो आणि बरेच जण मग उन्हाळ्यात थोडासा ऊन जसं वाढतं तसं ताक प्यायला लागतो. पण आता सरांनी म्हटल्याप्रमाणे ताक हे तुम्ही नेहमी आहारात ठेवा आणि ताकातले जे काही जीवाणू असतील ते तुमच्या शरीराला किती पौष्टिक आहेत हे देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांनी त्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आणि एकूणच गाय किंवा गायीपासूनचे जे काही आपले सगळे घटक आहेत ते शेतीला आणि आपल्याला, शेतीच्या आरोग्याला, पर्यावरणाच्या आरोग्याला आणि आपल्या आरोग्याला किती पोषक आहेत हे देखील फार छान पद्धतीनं सरांनी सांगितलं आहे. त्यांचं संशोधन अधिक व्यापकपणे सुरू आहे. सर, आता येणाऱ्या भविष्यात आता तुमचं जे हे संशोधन आहे ते साधारण येणाऱ्या भविष्यात किंवा येणाऱ्या पिढीसाठी एक मार्गदर्शक तत्व, एक मार्गदर्शनपर ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही कशी आता तयारी करताय? म्हणजे मी 2 प्रकारच्या तयारी केल्या की जसं मी हा गोमूत्र अर्क देणं किंवा हे करणं, ह्या तर एका विशिष्ट पातळीवरती तुम्हाला ते औषध म्हणून द्यायला लागतं रोग निवारण होण्यासाठी. परंतु प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
तर आपल्याला रोग होऊच नाही. ही यंत्रणा आपल्या पुढच्या पिढीला जर का करायची असेल बरोबर, तर त्यांच्या सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे बरं. की एखादी नोकरी म्हणा किंवा काही कुठल्या वस्तू मिळण्यासाठी जेवढा आपल्याला आटापिटा करायला लागतो तेव्हा थोडेसे कष्ट घेऊन जर का आपण गाईचं दूध आपल्याला कुठे मिळेल बरं. याची जर का आपण शोध घेतलात तर गोसेवा समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी दुधाचं वितरण किमान घरती अर्धा लिटर तरी या आपल्यासाठी नाही पुढच्या मुलांसाठी तरी रोज मिळेल या पद्धतीने आपण सगळं संघटन करतच आहोत. त्याचा आपण जरूर संपर्क करून पुढे येऊन लाभ घ्यावा. किंमत हा विषय ठेवू नये, कारण तो शेतकरी जे गाय पालन करतोय त्यालाही त्याच्या मागे खूप कष्ट आहे आणि तो स्वतःला त्याला बांधून घेतल्यासारखं आहे. तर आपल्याला सहज उपलब्ध होते, त्याची आपण लाभ घ्यावा ही तर एक माझी विनंती आहे. आणि संशोधनाच्या पातळीतून मी स्वतः आता असा विचार करतोय की अनेक ठिकाणी कॉर्पोरेट किंवा शहरांमध्ये लोकांमध्ये रक्ताची ॲसिडिकता वाढलेली आहे. हो, तो म्हणजे प्रश्न आहे तो. आणि शरीराची pH लेवल मेंटेन करायचं कामच रक्त करतं, कारण रक्तामध्ये 70% पाणी आहे. तर अगोदर मी चिकित्सा करताना अग्नीवरती चिकित्सा करायचो की प्रत्येकाच्या शरीरातला अग्नी संतुलन जर का असेल तर सगळं बरोबर चालेल. पण अजून जसं जसं सखोल त्याच्यामध्ये जाता तर लक्षात आलं की अग्नीचं सुद्धा संतुलन जर का राहायचं असेल तर तुम्हाला जलाचं शुद्धीकरण पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जलाचं शुद्धीकरण जर का करायचं असेल तर रक्तातलं 70% जे जल आहे हे जर का शुद्ध करत असेल तर फार मोठे कष्ट आहेत. कारण आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो ते एकदमच आपल्याला सगळ्यांनाच सगळ्या वेळेला शुद्ध गो आधारित शेतीवरचे मिळतील असं नाही आहे. आपल्याला सगळ्यांच्या वेळा नोकरी धंद्याच्या निमित्ताने पालटाच येतील असं काही नाही आहे. आणि रक्तातली ॲसिडिकता एवढी वाढते तर त्याच्यासाठी म्हणून मी त्या भस्मावरती वेगवेगळे प्रयोग केलेत आणि त्या प्रयोग करून त्याचं एक स्वतंत्रपणे पाणीच तयार केलं की जे पाणी 10 ml पाणी 100 ml पाण्यामध्ये लोकांनी घ्यावं आणि ते दिवसभरामध्ये आता प्रकृतीप्रमाणे कोणाचं कसं काम आहे त्याच्यावरती डोस ठरतील बुवा 2दा घ्यावं 3दा घ्यावं 4दा घ्यावं. 500 ml पाण्याचं म्हणजे त्यातला 10 ml जर का टाकला तर 50 डोस तयार होतील. तर 50 डोस गुणिले 100 म्हणजे 5 लिटर पाणी तयार होईल. तर 5 लिटर पाण्याचं त्यांनी जर का सेवन केलं तर त्यांच्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांची रेग्युलेट होईल, त्यांचं शरीराचं pH लेवल मेंटेन होईल आणि त्यांचा pH लेवल जेव्हा मेंटेन होईल तेव्हा त्या शरीरातले ऑटोमॅटिक सेल जे डॅमेज झालेले आहेत रक्तातल्या ॲसिडिकतेमुळे ते पुन्हा रिकव्हरन्स होणार नाही आणि परत ते नवीन बनायला तयार होतील आणि शरीरातले ऑक्सिजन लेवल वाढेल. कारण आपण मी मगाशी म्हटलं की आकाशीय तत्वाचा विचार करतो आणि भूमी तत्वाचा विचार करतो. तर जेव्हा आकाश तत्व पूर्णपणे उंच असतं म्हणजे मोकळं आकाश असतं तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला अडचण नसते, तेव्हा आपल्याला कुठलाच त्रास नसतो. पण ढगाळ वातावरण म्हटलं की आपल्याला त्रास होतात, घाम येतो, अनइझीनेस वाटतं. तसं एक सिद्ध ताक पण मी केलं आहे की ते लोकांनी घ्यावं आणि त्यातलं 1 प्रत्येक वेळेला घ्यावं आणि 1 परत पाणी घालून ठेवावं. की त्यांना दूध उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी ही ताकाची व्यवस्था केली आणि ज्यांना हे गोमय भस्म घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी ती पाण्याची व्यवस्था केली की त्यांच्या शरीरातला pH रेग्युलेट होईल आणि ताकाने त्यांचं आकाश तत्व शुद्ध होत जाईल. कारण पेशींमध्ये पोकळी आहे आणि पेशींमध्ये आकाश आहे. तर हे आकाश तत्व जितकं मोकळं राहील तेवढं तुमच्या शरीरामध्ये निरोगी पण असणार आहे. आणि हे जर का नाही आहे कारण आता आपण AC मध्ये बसून काम असतं, कॉर्पोरेट लेवलमध्ये काम असतं, धावपळीचं जीवन असतं, तर त्यांना ती अर्धा लिटरच्या 2 बाटल्या फक्त कॅरी करायला लागतील इतकंच आहे. अशा पद्धतीचं सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं जवळ तर अगदी चांगल्या पद्धतीचं आरोग्य आणि कमीत कमी खर्चात एकदा तुम्ही औषध घ्यायचं महिनाभर तुमचं पुरणार आहे. छान. असं म्हणजे त्यासाठी तुम्हाला महिन्याला 3,000-4,000 रुपये खर्च करायची गरज नाही आणि अँटीबायोटिक्स शरीरात घालायची गरज नाही. अँटीबायोटिक्स हे प्रतिजैविक रासायनिक आहेत आणि शरीराची सिस्टीमच नाही अशी की रासायनिक पदार्थांचं मी फिल्ट्रेशन करेन. मग किडनी लोडिंग मध्ये आले तर काय करणार. हो नक्की लक्षात. शेतकरी हा अतिवृष्टीमुळे कधी खचला जातो तर कधी दुष्काळामुळे खचतो, तर कधी त्याचं उत्पादन येते तेव्हा भाव कोसळलेले असतात, भाव असतो तेव्हा उत्पादन नसतं. म्हणजे मूळ हा शेतकरी घटक जो आहे तो वेगवेगळ्या कारणानं अडचणीत येतो. तर अशा वेळी आपलं जे हे आता मार्गदर्शन आहे किंवा आपलं जे संशोधन आहे त्याच्यासाठी खूप मोलाचं आणि अत्यंत उपयुक्त असं ठरणार आहे. तर शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन कराल या निमित्त तुम्ही? आपली पश्चिम महाराष्ट्र गोसेवा समितीचा कृषी विभाग पण आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली गोशाळा जी पारगाव खंडाळाला आहे गिरीधर गोशाळा
हे आपलं पूर्ण या प्रांताचं प्रशिक्षण वर्ग आहे, मास्टर ट्रेनर प्रोग्राम आहे. तो निशुल्क असतो आणि तो 2 दिवसाचा असतो. आतापर्यंत तिथून 34 मास्टर ट्रेनर्स होऊन गेले. आणि त्याचा हेतू असा, तिथे आपण सगळं गोशाळेतच त्याची थेअरी म्हणजे जमिनीपासून ते शेतीपर्यंत ही काय काय रचना आपल्याला करायला पाहिजे, आपल्या शेतामध्ये आपल्याला ती रचना कशी करता येईल, त्यासाठी मात्र एकच सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला परवडो न परवडो अर्थकारणाचा विचार न करता जमिनीची किंवा या राष्ट्राची सेवा करायची असेल तर एक तरी भारतीय गोवंश आपल्या घरी असावा. मग तो नंदी स्वरूपातला असून दे, गाय स्वरूपातला असून दे, पण तो शुद्ध भारतीय गोवंश असावा की ज्याचा उपयोग आपल्या शेतीच्यासाठी होणार आहे आणि पर्यावरणासाठी होणार आहे. आताच मी आपल्याशी विस्तृत बोललो. तर त्याचं वेगवेगळ्या, मगाशी जसं म्हटलं की निर्माण होण्यापासून पोषण होणं आणि त्याला फळधारणा होणं, ह्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीवरती घालणाऱ्या जीवामृताचे वेगवेगळं फॉर्म्युलेशन आपण तिथे शिकवतो. निशुल्क असतं ते. ते फॉर्म्युलेशन तुम्ही करावं आपल्या इथे येऊन. आणि फवारणीसाठी ताकातले वेगवेगळे घटक असतील त्याचं एक फॉर्म्युलेशन देतो का अर्क, तो तिथे बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने तुम्ही मास्टर ट्रेनर म्हणून तिथे शिकून घ्यावं. आपल्या शेतामध्ये व 2 गुंठ्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये ह्या पद्धतीचा केलेल्या औषधांचा प्रयोग करावा. ते प्रयोग करून त्याची निरीक्षणं नोंदवावी. त्याच्यासाठी आपली जिल्हा जी गोसेवा समिती आहे, गोसेवा प्रमुख जे आहेत, त्याच्यामध्ये कृषी हा आपला आयाम आहे. आणि त्या आयामाच्या माध्यमातूनच आपण म्हणजे आपल्याला जे समाज परिवर्तनाचे गायीच्या आधारे जे काही काम करायचं आहे ते 8 बिंदूंवरती आपण काम आपलं गोसेवा समितीचं सुरू आहे. त्याच्यातला प्रमुख जे 8 आहेत त्याच्यामध्ये रोगमुक्त भारत, रोगमुक्त भारत, कर्जमुक्त भारत, तिसरा आहे प्रदूषणमुक्त भारत, चौथा आहे अपराधमुक्त भारत, 5वा आहे कुपोषणमुक्त भारत, 6वा अन्नयुक्त भारत, 7वा ऊर्जायुक्त भारत आणि 8वा रोजगारयुक्त भारत. हे 8 बिंदू आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करून स्थापित करून त्याचे परिणाम बघायचे की हे एका गावामध्ये, एका शहरामध्ये, एका जिल्ह्यामध्ये या पद्धतीची रचना तयार झालेली आहे. आणि ते करताना 18 बिंदू दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गो आधारित शेती आलं, गो ऊर्जा आलं, पंचगव्य उत्पादन आलं ना, असे गोचर भूमी संरक्षण, गायीशी निगडीत असलेले सगळे 18 बिंदू आहेत. आणि 18 बिंदूंच्या माध्यमातून आपल्याला हे काम करायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे, आता करोना काळ असल्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये ते होतं, पण आता जसं जसं वातावरण मोकळं होतं तसं आपल्या जिल्हा प्रमुखांकडे आपला नंबर आपण द्यावा आणि त्याच्या माध्यमातून पारगाव खंडाळा इथे आपलं प्रशिक्षण केंद्र होईल. एकदा तिकडचं मास्टर ट्रेनरचं तुमचं प्रोग्राम ट्रेनर झालं की जिल्हा पातळीवरती पण आपल्याला प्रशिक्षण वर्ग घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आहेत, आरोग्यविषयक प्रशिक्षण वर्ग आहेत, उत्पादनासाठी आहे, मार्केटिंगसाठी आहे, गोसंवर्धनासाठी आहेत, असे वेगवेगळ्या आयामाचे पण प्रशिक्षण वर्ग जिल्हा स्तरावरती पण होणार आहेत. पण तोपर्यंत अगोदर एक मास्टर सगळे तयार होणं, त्याने ते प्रयोग करून त्यांचा एक अनुभव सिद्ध करणं आणि आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग करून त्याचे काय परिणाम होतात, निरीक्षण होतात, ह्याची नोंद करून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा असं प्रशिक्षण होईल त्यावेळेला तिथे ती मांडावी. म्हणजे त्या भूगोलातल्या शेतकऱ्यांना त्याचा अनुभव लगेच लक्षात येईल, ते बघायला येऊ शकतात. अशा प्रकारची योजना आहे. तर कृषीसाठी, कृषी प्रशिक्षण वर्गासाठी आता पुढच्या आगामी काळामध्ये 2021च्या वर्षात कधी ठरतील त्याची माहिती तुम्हाला आपल्या जिल्हा प्रमुखांकडे मिळेलच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलंच की काय होऊ शकतं आणि आरोग्याचं महत्त्व किती आहे. तर अशा वेळी आणि अशा संकटाच्या वेळी जर गोधन, आपलं जे धन आपल्याजवळ आहे त्याचा एक योग्य वापर केला आणि त्याच्यापासून आपण जर त्याचा वापर करून त्याचा लाभ घेऊन आपण जर एक चांगली पिढी घडू शकलो तर ते निश्चितच खूप मोठं होणार आहे. सरांशी आपण वेळोवेळी यापुढे देखील भेटतच राहू. खरं तर ते एका बैठकीच्या निमित्त सोलापूरला आले होते आणि त्यानिमित्त त्यांनी एक वेळ आपल्याला दिला, तो फार उपयुक्त ठरला. आणि सर, तुम्ही आमच्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाला आणि गोधनाचं महत्त्व आणि गव्यसिद्ध हे काय आहे आणि त्यातली सिद्धता आणि त्याचं एकूणच महत्त्व आमच्या या स्मार्ट महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना, दर्शकांना सांगितलात, त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानतो. आणि आपल्या हातून अशीच एक मोठी राष्ट्रसेवा घडावी आणि आपलं जे संशोधन सध्या चालू आहे किंवा भविष्यात जे होणार आहे ते एक पोषक अशा, बलशाली अशा भारताच्या निर्मितीसाठी, राष्ट्र निर्मितीसाठी एक
उपयुक्त ठरो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपले खूप खूप आभार मानतो. जय हरी. धन्यवाद. हरिओम.